श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर मी आज करणार आहे खमंग ढोकळा। आणि हो, मी रेसिपी करते ते माझ्या पद्धतीने। परवा मी पनीरची भाजी केली तर त्यावर काही जणांनी बोलल्या, तुला येत नाही, करायच्या अगोदर यूट्यूबवर सर्च करत जा। अहो, पण यूट्यूबवर बघून जर मी तुम्हाला रेसिपी सांगितली तर माझ्या रेसिपीत काय वेगळं असणार? प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते आणि घरात जे सहज उपलब्ध होईल अशा रेसिपी मी सांगण्याचा प्रयत्न करत असते। सगळ्यांना सगळ्याच गोष्टी मिळतील असं नाही ना, त्यामुळे माझी पद्धत ही सर्वांपेक्षा वेगळीच असणार। तर पहिला घ्यायचा आहे आपल्याला 1 वाटी बेसन आणि त्यात घालायचं आहे आपल्याला 1 चमचा हळद। त्यानंतर टाकायचे 2 चमचे साखर, मग अर्धा लिंबू असा गाळण्याने पिळून घ्यायचा, म्हणजे त्यातून बिया पडणार नाहीत। आणि थोडं मिक्स करून घ्यायचं। मग स्वादानुसार मीठ घालायचं आणि 1 वाटी बेसन असेल तर अर्धी वाटी पाणी घालायचं। बेसन पीठ जरा जाडसर हवं, पाणी घालून चांगलं एकजीव करायचं। त्यात जराही गाठी राहता कामा नये, नाहीतर सगळं मिश्रण बिघडतं। मग कढईत 1 तांब्या पाणी घालायचं, ते पाणी पूर्ण उकळायचं, तोपर्यंत पीठ 5 ते 7 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं। मग मी यात टाकला 2 चमचे बारीक रवा, यामुळे ढोकळा खुसखुशीत होतो। परत थोडं एकजीव करून घ्यायचं। हे बघा, असं पीठ झालं पाहिजे। ढोकळा करण्यासाठी त्याचं वेगळं स्टँड असतं, पण मी आज घरगुती जुगाडाने ढोकळा करणार आहे, कारण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो। मग घ्यायचा स्टीलचा पसरट डबा शक्यतो स्टीलचा घ्या, कुकरमधला असेल तरीही चालेल। त्या डब्याला आतून सगळीकडे तेल लावून घ्या आणि मग मी घेतलाय इनो सोडा पाऊण चमचा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत आपलं पाणी उकळलं आहे। मग तयार केलेलं पीठ पसरट तेल लावलेल्या डब्यात ओतून घ्यायचं, थोडं सगळीकडून असं बडवून घ्यायचं आणि मग कढईवर ठेवायचे आहे आपल्याला चाळण आणि त्यावर ठेवायचा आहे आपल्याला हा डब्बा आणि मग त्यावर ठेवायचं आहे असं ताट आणि हे ठेवायचं आहे आपल्याला 15 ते 20 मिनिट। तोपर्यंत आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी करून घेऊ। त्यासाठी छोटं पातेलं ठेवायचं आणि त्यात अर्धा चमचा तेल टाकायचं। तेल तापलं की मग टाकायची आहे थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं। मग टाकायचे आहे त्यात 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या। त्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता। मग त्यात ओतायचा आहे 1 कप पाणी आणि लगेच टाकायचे आहे 2 चमचे साखर आणि हे मिश्रण हलवत राहायचं। साखर विरघळली की गॅस बंद करायचा आणि 15 ते 20 मिनिटांनी आपला ढोकळा तयार झाला आहे। 15 मिनिटांनी चमच्याने दाबून बघितला आणि घट्ट लागला तर काढून घ्या, नाहीतर थोडं अजून ठेवा। ढोकळा असा कापून घ्या, चौकोन त्रिकोण आकार तुम्हाला पाहिजे तसा। मग त्यावर आपलं हे फोडणीचं पाणी सगळीकडे थोडं थोडं शिंपडून घ्या आणि मग त्यावर टाका कोथिंबीर। बघा कसा खमंग दिसतोय घरगुती जुगाडाने बनवलेला ढोकळा। आणि कसं आहे, रेसिपी या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात, सगळ्यांच्या सारख्याच झाल्या तर त्यात कुठलीही नाविन्य राहणार नाही। माझी ही रेसिपी आवडली तर नक्की सांगा आणि आवडली तर ट्रायही करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत। श्री स्वामी समर्थ।